चित्रपटगृह या माध्यमांनी पुस्तकांची जागा घेतली आहे। या गतिमान जीवनाच्या सवयीमुळे लोकांना पुस्तके वाचायला वेळ नाही। माणूस पुस्तके वाचायचा कंटाळा करत आहे। वाचनालयापेक्षा चित्रपटगृहात लोकांची गर्दी होत आहे आणि याचमुळे वाचन संस्कृती कमी होत चालली आहे। एक उदाहरण सांगते, ते वाचनात किती ताकद आहे याची जाणीव करून देतं। एखादं पुस्तक एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं। एखादं पुस्तक एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं। एखादं पान एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं आणि एक वाक्य एखाद्याचं ध्येय ठरू शकतं। एवढी ताकद वाचनात आहे, तेव्हा रोज एक तरी पान वाचत जा। आशिष देशपांडे म्हणतात, श्रीमंत माणसेच वाचन करतात असे नाही, श्रीमंत माणसेच वाचन करतात असे नाही, तर वाचन करणारे श्रीमंत होतात। जसे शरीरासाठी 2 वेळा जेवण करणे आवश्यक आहे ना, तसे उत्तम मेंदूसाठी दिवसातून 2 तास वाचन करणे आवश्यक आहे। म्हणून संगणक चित्रपटगृह या माध्यमांनी पुस्तकांची जागा घेतली आहे। या गतिमान जीवनाच्या सवयीमुळे लोकांना पुस्तके वाचायला वेळ नाही। माणूस पुस्तके वाचायचा कंटाळा करत आहे। वाचनालयापेक्षा चित्रपटगृहात लोकांची गर्दी होत आहे आणि याचमुळे वाचन संस्कृती कमी होत चालली आहे। एक उदाहरण सांगते, ते वाचनात किती ताकद आहे याची जाणीव करून देतं। एखादं पुस्तक एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं। एखादं पुस्तक एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं।